नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे डे 22. टाइम होतोय 12 वाजून 23 मिनिटं. तुमच्या भावाने 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. पहिली ट्रिप होती कळंबोली पासून बीकेसी पासून कळंबोली आणि टोटल जी अर्निंग आहे ती आहे 1884 रुपये. जे मॉर्निंगची जी ट्रिप होती त्या ट्रिपमध्ये आपल्याला 750चा फेअर दाखवलं होतं, पण ते 2 तास लागले आणि थोडा टाइम लागला इकडे तिकडे, तर त्याच्यामुळे तो फेअर वाढला, 884 भेटला. आणि तेच कस्टमर होते ज्यांना रिटर्न यायचा होता. तर मी त्यांना बोललो की जेवढा फेअर दाखवला तेवढा तुम्ही द्या, मॉर्निंगचा फेअर हा, इव्हिनिंगचा नाही, म्हणजे 10च्या नंतरचा नाही. तर मग ते बोलले की ठीक आहे. ते डायरेक्ट ग्राउंड फेअर 1000 रुपये गेले. म्हणजे असे कस्टमर भेटले ना तर मग धंदा करायला काय मजाच मजा आहे. आता मी सीएनजी गाडीमध्ये भरल्या. गाडीमध्ये 3 काट्या सीएनजी होत्या, मी भरल्या. आणि जी गाडी आतापर्यंत चालली आहे ती 75 किलोमीटर चालली आहे एक्झॅक्ट. आणि मी आता आहे कळंबोली हायवेच्या सीएनजी पंपावरती. इथून आता डिव्हाइस चालू करतो. बघूया कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात. टाइमच्या हिशोबाप्रमाणे तर ट्रिप्स लागायला तर पाहिजे, पण बघू आता कसं काय होतंय. कामोठेमधून नावाशिवा उरणच्या साईडला ट्रिप होती, ती घेतली. आता ती जेव्हा ट्रिप घेतली तेव्हा मनामध्ये असंच होतं की यार ऑड साईडला चाललो आपण, तिथून ट्रिप लागतील नाही लागतील. पण कस्टमरचं असं होतं की माझं 1 तासानंतर काम संपल्यावरती मला परत त्याच लोकेशनमध्ये जायचं आहे, म्हणजे तिथून मी पिकअप केला होता कामोठ्यामधून. पण 1 तास होण्याच्या आधीच मला उबरमध्ये ट्रिप लागली माझगावची आणि मी उचलली ती. तर ती ट्रिप उचलल्यानंतर आपल्याला 37 किलोमीटरचे 655 रुपीज भेटले. तर ठीक आहे, आता मी सध्या इथेच आहे माझगावमध्ये. कोणत्याही प्रकारच्या काही ट्रिप्स लागत नाही आहेत. ओलाला चालू नाही केलंय, फक्त उबरला चालू केलंय. आता बोलता बोलता लक्षात आलं, ओलाला पण चालू करतो आणि बघूया. टाइम होतोय 2 वाजून 33 मिनिटं आणि मी शोधतोय थोडासा नवी मुंबई साईडच्या ट्रिप्स अँड नाहीतर मग आपला बीकेसी साईडच्या ट्रिप्स. चिंचपोकली माझगाव वरून जी ट्रिप आपल्याला लागली ती लागली डायरेक्ट बांद्राची आणि बांद्रावरून ट्रिप लागली आपल्याला बीकेसीची. तर असं करता करता आता आपण पोहोचलोय बीकेसीला पोहोचल्यानंतर इथून आता नवीन मुंबईच्या ट्रिप लागतील या आशेने मी थांबलो इथे. आणि लागतात कुठल्या ट्रिप, कांदिवली ईस्ट, गोरेगाव, अंधेरी अशा ट्रिप लागतात. दहीसर नाही, मी इथून डायरेक्ट बघतोय नवी मुंबईच्या ट्रिप लागतील. टाइम होतोय 4:30 वाजलेत. तर ठाणे बिणे साईडच्या पण ट्रिप लागतात, डिपेंड करतं एरिया. तुम्ही थोडासा थांबलो इथे, एक 15-20 मिनटं थांबेल, त्यानंतर नाही मग निघेल आणि आपला जो ट्रायडेंटची जी बिल्डिंग आहे ना बीकेसी मध्ये मेन, त्या साईडला जाईल आणि थांबेल. तिथून एक हमखास ट्रिप लागेलच. दहीसरचीच ट्रिप लागते, मी नाही जाणार दहीसरला. 10 मिनिटं लागतील पिकअप करायला. भावानो, रिच टू होम. सीएनजीचा ॲव्हरेज मला आज काढता येणार नाही, कारण मी 2दा टाकलेला होता. एक काल टाकलेला आधी, त्याच्यावरती गाडी चालवली आणि आज परत टाकला, त्याच्यावरती गाडी चालवली. टोटल 218 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि जेव्हा मी सीएनजी टाकला होता तेव्हा मी ट्रिप रिसेट मारली होती, तेव्हा गाडी चालली 143 किलोमीटर्स. तर टोटल अर्निंग मी तुम्हाला सांगतो. त्याआधी एवढं सांगेन की आजची अर्निंग बऱ्यापैकी खूप चांगली झाली आहेत. आणि याच प्रकारेच अर्निंग झाली ना तर बल्ले बल्लेत. ऑफलाईन ट्रिप जी होती आपण घेतली होती ती होती बीकेसीची, ती 1000 रुपये याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहेत, कारण ऑफलाईन होती. तर ऑनलाईन मी तुम्हाला ॲपमध्ये दिसणार पण नाही. ते होती 33 किलोमीटर बीकेसी मधून आपल्या कळंबोली शाखेजवळ. त्याचे कस्टमरने मला 1000 रुपये दिले होते. मी त्यांना तेवढंच बोललो होतो की मॉर्निंगला जेवढे पण तुमचे ट्रिपचे पैसे झाले तेवढेच द्या मला. आणि त्या लोकांनी आपल्याला 1000 रुपये दिले, राऊंड फिगर. सो सांगतो मी तुम्हाला कुठल्या ॲपमध्ये किती अर्निंग झाली आहे ते. ही ऑफलाईन सांगितलं मी तुम्हाला, आता ही ऑनलाईन जेवढ्या ॲपमध्ये काम केले मी ते तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिले तर मी तुम्हाला ओलाचाच दाखवतो. ओलामध्ये 896 रुपीजचं काम झालं. ही जी ट्रिप होती 24.5 किलोमीटर, ॲक्च्युअली 29 किलोमीटर होता.
पण यांनी कन्सिडर का नाही केले ते किलोमीटर्स मला पण नाही माहिती, तर जाऊ दे. BKC मधून ठाणे आणि ठाणेमधून वाशी ही ट्रिप लागली होती. म्हणजे शेवटच्या या 2 ट्रिप याच्यामध्ये झाल्या ओलामध्ये. उबरमध्ये ज्या ट्रिप झाल्यात मी ते तुम्हाला दाखवतो. थोडासा उलटा फुलटाच झाला आज पूर्ण गणित, पण ठीक आहे. आता काय, उबरमध्ये 2451 रुपयाचं काम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल आपण 5 ट्रिप कंप्लीट केलेत. तर ह्याच्यामध्ये कुठे गेली ती ट्रिप, हां ही वाली ट्रिप. ह्यावाल्या ट्रिपचं थोडंसं मी तुम्हाला उदाहरण म्हणजे संदर्भ सांगतो. ही ट्रिप होती उरणवरून मुंबईची ट्रिप लागली होती. एवढे दाखवले होते आपल्याला भेटले एवढे, आणि याच्यामध्ये टोल इन्क्लूड आहे. टोलचे आपल्याला पैसे भेटणार आहेत 262 रुपीज. आणि ही कंप्लीट करण्याच्या आधी ही वाली ही होती ट्रिप होती. कुठून होती, नवी मुंबई जुना शिवामध्ये आपल्याला ड्रॉप होतं हे. तर ह्या कस्टमरचं असं होतं की जर तुला ट्रिप नाही लागली तर मी रेडी आहे यायला, पण तुला टाईम हे करायला लागेल, म्हणजे थोडा वाट बघावं लागेल, लाईक 1-1.5 तास. बरं झालं त्या कस्टमरची वाट नाही बघितली, त्याही काय कॉल वगैरे केला नाही आहे आणि फुकटचाही विनाकारण अडकलो असतो. तर ह्यावाल्या ट्रिपमुळे आपल्याला ही वाली ट्रिप भेटली. आणि त्यानंतर मग तिथून बांद्रा, माझगाववरून बांद्रावरून BKC अशा छोट्या मोठ्या ट्रिप झाल्या. आणि ही वाली होती सगळ्यात दिवसाची पहिली ट्रिप, जो की दाखवलं होतं 2 तास लागले बघा, 2 तास 38 किलोमीटर 886 रुपीज. तर ह्यावाल्या ट्रिपने आपल्याला, ही वाली ट्रिप दिवसाची पहिली ट्रिप होती आणि ह्यावाल्या ट्रिप नंतर आपल्याला ती ऑफलाईन ट्रिप भेटली. म्हणजे 1800 रुपयाचं काम आपल्याला किती जवळपास 1-1.5 वाजताच आपला 1800 रुपयाचं काम झालं होतं. आणि ही आहे पूर्ण ट्रिप. ही ट्रिप B आहे आणि ही ट्रिप A आहे. जेव्हा CNG टाकला होता त्यावेळी मी रिसेट मारली होती. तर गाडीने बऱ्यापैकी चांगला ॲव्हरेज दिला. आणि पण मला अनफॉर्च्युनेटली मला CNG कॅल्क्युलेट नाही करता येणार, सो त्यासाठी क्षमा असावी. आता टोटल कॅल्क्युलेट करूया की टोटल आपण अर्निंग केली आहे किती. 2451 उबर आहे, 2451 उबर प्लस 896 आहे आपला ओला, आणि 1000 रुपये आपल्याकडे ऑनली हे होते ऑफलाईन. तर टोटल काम झालं 4347. 8 वाजताच लॉग इन केला होता मी. आणि वाशीवरून मी खाली आलो आहे कारण माझा टार्गेट ऑलरेडी अचीव आहे आणि मी जास्त वेळ नाही बघत बसलो, सिम्पल. तर टोलचे पैसे आपल्याला भेटलेत नाही भेटलेत ते आपल्याला पटकन चेक करता पण येत नाही, 1-2 दिवसामध्ये येतील ते. हां, सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपला आहे इथे. तर एक मानून चाललं की टोलचे पैसे किती गेले, सॉरी CNGचे पैसे किती गेले. तर आपण 900 रुपये मानून चालूया. त्यानंतर 200 रुपये आपला हे कुठला उबरचा पास आणि 66.66 आपला ओला. अंदाज आहे हा, इतके पैसे आपल्या हातामध्ये राहिले. तर ह्याच पद्धतीने जर आपल्या हातामध्ये पैसे राहिले फक्त 5 दिवस तरी 15,000 होत आहेत. पण एवढी अर्निंग होणं शक्य नाही आहे, होते करणाऱ्यावरती आहे. पण आज लकीली झाली आणि आज भाई सोमवार पावला आणि याच प्रकारे आपला आजचा दिवस होते एंड. मी काय केलं माहिती आहे का, मी CNG आत्ताच रात्रीच फुल केलंय या टायमिंगला आणि मी कॉक केलंय बंद. बघू CNG काय होतो, 1 काटा वर होतो 1 काटा खाली होतो, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसून येईल. सो थोडासा उलटा फुलटा झालाय व्हिडिओ, थोडासा मॅनेज करा. चांगला धंदा झालाय तर चांगली झोप पण लागेल. आणि आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्या आधी आपण सॅटर्डेला पार्ट टाइम काम केलं होतं जवळपास 6-7 तास. तेव्हा आपण गाडी 145 किलोमीटर चालली होती आणि 2444 रुपयाचं आपण काम केलं होतं. पण त्याचा मी व्हिडिओ नाही बनवला कारण मी तो
चॅलेंजमध्ये कन्सिडरच नाही केला तो वाला दिवस. कारण माझा असं आहे की पूर्ण दिवस जर काम केला ना तरच मग तो चॅलेंज पूर्ण होतो, नाहीतर नाही होत. पण आय गेस तो करायला पाहिजे होता. बट आता ठीक आहे, जे आहे ते आहे. चला बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.